व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या सुरेश मंडलकर साहेबांचा या व्यासपीठावरती यथोचित माननीय सन्मान केला जातो। माननीय अजयजी म्हात्रे साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शुभ सन्मान आम्ही या व्यासपीठावरती करतो। खऱ्या अर्थानं एक बिझनेसमॅन म्हणून त्यांची ओळख आहे। सुरेश मंडलकर साहेबांचा या व्यासपीठावरती यथोचित माननीय सन्मान केला जातो। मायेची उबदार शाल, प्रेमाचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आम्ही त्यांचा या व्यासपीठावरती यथोचित माननीय सन्मान करतो आहे। त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या सन्माननीय वीरेंद्र साहेबांचा देखील या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातो। वीरेंद्रजी घरत साहेब खऱ्या अर्थाने आमच्या शब्दात मान देऊन या व्यासपीठावरती उपस्थित असताना आपल्याला पाहायला मिळालं, त्यांचा या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातो आहे। अजयजी म्हात्रे साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शुभ सन्मान केला जातो। या व्यासपीठावरती आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान करणं ही तर खऱ्या अर्थाने या स्पर्धेची टॅगलाईन आहे। त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय सुनीलजी म्हात्रे साहेब देखील या व्यासपीठावरती उपस्थित आहेत। या साहेब आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या अनुषंगाने इथून मात्र केला जाणार आहे। याचे साहेब सुनीलजी म्हात्रे साहेब यांचा देखील या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातो आहे। या स्पर्धेचे प्रणेते अजय दादा म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्राचा वस्त्र अलंकार ही भगवी उबदार शाल, खर तर थंडीचे दिवस सुरू आहेत आणि या शालचं महत्व सर्वांनाच माहिती आहे आणि ही मानाची शाल त्यांना इथून मात्र देऊन सन्मानित केलं जाते। त्यानंतर मी विनंती करतो आहे प्रशांतजी म्हात्रे साहेब देखील या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या अनुषंगाने केलं जाणार आहे। तर साहेबांना विनंती करतो की आपला देखील शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे। साहेबांचा देखील यथोचित मान सन्मान केला जातो या व्यासपीठावरती। ही मायेची उबदार शाल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा शुभ सन्मान केला जातो आहे। त्याचबरोबर सन्माननीय संजीवजी रावळे साहेब देखील या व्यासपीठावरती उपस्थित आहेत। चांजे ग्रामपंचायतची खऱ्या अर्थानं कर्मचारी त्यांचा देखील या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातो आहे। संजीवजी साहेबांचा या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातो। चांजे ग्रामपंचायत कर्मचारी आणि त्यांचा या व्यासपीठावरती यथोचित मान सन्मान केला जातो आहे। नेक्स्ट मॅच बिग फाइट देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे। थँक्यू सो मच सुनील लांबोर सर, ज्यांचा आवाज आपण मागच्या इनिंग मध्ये ऐकला। अगदी जवळच मॅचच्या दिशेने जिथे आपण पाहता बोर्ले टीमनं अगदी टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला। स्ट्राईक एंड वरती आपल्याला बॅट्समन चांबो पाहायला मिळणार। अगदी त्याचबरोबर सन्माननीय राकेशजी म्हात्रे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। माजी सरपंच मातवली गावचे आणि त्यांना देखील आम्ही विनंती करतोय की आपलं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय। त्यानंतर रुपेशजी श्रीधरकर माजी सदस्य मातवली, आपल्याला देखील विनंती करतो या साहेब व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे आणि आपण देखील या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं। नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळते जिथे मात्र
बोर्ली विपक्ष 7 राटे असा सामना पाहायला मिळणार आहे आणि आवाजामध्ये पुन्हा एकदा ऐकूया याच मातीतील एक गोड आवाज शंतनू चव्हाण सरांना. ऑटो कॉम्बॉक्स शंतनू सर. थँक्यू सो मच. पाहुण्याचा शुभ सन्मान आपण ऐकलात, परंतु जर का जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, जिथे आपण पाहताय मैदानावरती 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 1 धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण मॅच एन्जॉय करताय. एका बाजूला टीम 7 राटी. यावेळच्या बॉल वरती मोठा फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करत नाही. सेकंड अटेम्प्ट मध्ये ट्रिपल झेल. बॅट्समन संदेश पाटील बॅक टू डगआउट. पहिला धक्का बसलाय बॅटिंग करत असताना बोर्ले टीमला मैदानावरती आपण पाहताय. सन्मान्य आपण पाहता विनयजी म्हात्रे यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत करूया. जिथे इनॅट नंबर 3 वरती बॅट्समन ऋतिक पाटील आपल्याला पाहायला मिळणार आहे. जिथे संपूर्ण स्क्वॉड आपल्याला पाहायला मिळतोय. कनिष म्हात्रे यांची सेना आपल्याला जरूर आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत करूयात आणि अगदी जाऊयात मॅचच्या दिशेने. जिथे पाहताय मैदानावरती मॅच एन्जॉय करताय. एका बाजूला बोर्ले टीम तर दुसऱ्या बाजूला 7 राटी. एका बाजूला उरण विभागातील संघ तर दुसऱ्या बाजूला पनवेल विभागातील संघ. पनवेल वर्सेस उरण ही लढत आपल्याला पाहायला मिळते. यावेळच्या बॉलवरती देखील बॅटची कडा पाहायला मिळाली आणि अगदी जर का पाहिलं तर डायरेक्ट हिट. मैदानावरती पाहताय पंचांवरती दबाव टाकण्याचे काम जरूर मैदानावरती 11च्या 11 खेळाडू आपल्याला करत असताना पाहायला मिळतात. अगदी जर का पाहिला तर 4 बॉलचा खेळ संपला आणि 1 धावसंख्या आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. यावेळच्या बॉलवरती देखील विकेट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डायरेक्ट हिटची संधी, परंतु जर का पाहिला तर 1 धावसंख्या पाहायला मिळणार आहे. यावेळी पाहूयात तिसऱ्या पंचांची. यावेळी जर का पाहिला तर जरूर चला दोन्ही टीमच्या गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी असणार आहे. कोणत्याही गोलंदाज. चला बॅट्समन आउट आहे. दुसरा धक्का बोर्ले टीमला. गुप्ता साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी कोणत्याही गोलंदाजाला 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. एकच धाव. यावेळच्या बॉलवरती आपण पाहताय डिफेन्सिव्ह फटका मैदानावरती पाहायला मिळतो. जिथे मोठे फटके येत नाही आहेत. वारंवार डॉट बॉल विकेट पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानावरतून संपलंय. अगदी पहिला आणि धावात स्कोर कार्ड वरती 2-2. चला केप खान आपण मैदानावरती असाल तर कृपया आपण घरी जायचंय. आपले आई वडील आपली वाट पाहतायत. आणि त्यानंतर जाऊया शुभ सन्मानाकडे. जिथे आपण पाहताय जितेंद्र पाटील यांचे शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केले जाईल. अगदी मायेचे उपचार, शाल, प्रेमाचा प्रतीक, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्हाची ट्रॉफी देऊन आम्ही त्यांचं देखील यथोचित मान सन्मान मी इन्व्हाइट करतो की आमचे सरपंच अजय म्हात्रे साहेबांना
की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं यथोचित मान सन्मान आमच्या व्यासपीठावरती करायचा आहे. कुणाल पाटील गोलंदाजीच्या मोर्चावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती जिथे पहिल्या षटकामध्ये आपण फक्त धावा आहे ना दोनच पाहिल्यात, पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 धावा येणं कुठेतरी मात्र दुःखाची बाब असणार आहे. शुभ सन्मान जरूर आमच्या व्यासपीठावरती केला जातो आहे. चला दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाज कुणाल पाटील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अगदी षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी आलेत. हव्यात कशा रीतीने धावसंख्या उभारल्या जातील स्कोर कार्ड वरती. स्ट्राईक एंड वरती आपल्याला बॅट्समन चांबो पाहायला मिळतील. यावेळच्या बॉलवरती बॅटची लिडिंग एज, बॉल सीमारेषा पार, येईल चौकार. अगदी जर का पाहिलात तर या बॉल वरती चौकार आला आणि चौकाराच्या साहाय्याने आतापर्यंत टोटल स्कोर कार्ड 6 या धावसंख्येवरती. यावेळच्या बॉलवरती देखील मोठा फटका पाहायला मिळेल का? यस इट इज, बॉल सीमारेषा पार, धावा येतील 6, येईल बिग हिट. षटकार पाहायला मिळतोय. षटकाराच्या सायन टोटल स्कोर कार्ड आतापर्यंत 12 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतोय. बारा धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळच्या बॉलवरती पुन्हा एकदा चांबोचं आक्रमण मैदानावरती. बॉल 1 बाउन्स सोडतो, सीमारेषा पार, येईल चांबोच्या बॅट मधून चौकार. चला स्पीडअप करायचे. 16 धावा स्कोर कार्ड वरती जिथे षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती पाहायला मिळते. जिथे 9 बॉलचा खेळ संपलाय, अजूनही 3 बॉल असणार त्या षटकातील. यावेळच्या बॉलवरती देखील मैदानावरती जर का पाहिला तर आक्रमण आणि दुसऱ्या बाजूने कलात्मकता देखील पाहायला मिळते चांबोच्या बॅट मधून. जिथे मिसफील्ड पाहायला मिळाली. अगदी जर का पाहिलात तर या षटकामध्ये धावा येत आहेत आणि त्या धावसंख्येला मात्र जरूर मिसफील्ड देखील करत असताना आपण फिल्डरला पाहत आहे. अगदी टोटल स्कोर कार्ड धावफलक आतापर्यंत 18 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचला. अजूनही उर्वरित 2 चेंडू बाकी असणार आहेत. गोलंदाजच्या मोर्चावरती कुणाल पाटील आपल्याला षटक टाकत असताना पाहायला मिळतात. यावेळच्या बॉलवरती पुन्हा एकदा तडाखा पाहायला मिळेल का? चेंडू खाली क्षेत्ररक्षक, परंतु जर का पाहिला तर मैदानावरती आपण पाहताय जीवनदान कोणाला दिलाय तर ज्या फलंदाजानं आक्रमण केलं. अर्थातच जर का पाहिला तर चांबो यासारख्या मोठ्या फलंदाजाला जीवनदान दिला जातो. मैदानावरती ज्या फलंदाजानं आक्रमण केलंय आणि त्याला मात्र जरूर जीवनदान दिलं जातं. मैदानावरती जर का पाहिलात ना 11 खेळाडू मैदानावरती खेळतात, तितकं टेन्शन त्यांना नाहीये ना, तितका 12th मॅनला आपण पाहता टेन्शन आलाय. अगदी त्यांच्या माध्यमातून आपल्याला व्यासपीठावरती कुठेतरी अंडर प्रेशर दबाव त्यांच्यावरती पाहायला मिळतोय. झेल निसटल्यानंतर पाहूयात कितपर्यंत जीवनदानाचा फायदा यावेळी चांबो घेतोय. यावेळच्या बॉलवरती देखील विकेट काढण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु बॉल अगदी जर का पाहिलं तर 1 धावसंख्या कंप्लीट केली जाईल आणि एका धावेने जर का पाहिलात तर आतापर्यंत टोटल स्कोर कार्ड 20 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचला आणि षटक क्रमांक 2 संपलाय.
धनेश गोलंदाजच्या मोर्चावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी जर का पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 10.00च्या सरासरीनं आपण पाहता मैदानावरती वाटचाल करत असताना बोर्ले संघ मैदानावरती अगदी पाहायला मिळतोय. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घर बसल्या एन्जॉय करताय आणि अगदी जर का पाहिलात ना तरी समाधी ट्रॉफी कोणाच्या गावामध्ये जाईल याच्यावरती सर्व टीमच्या नजरा लागल्या असतील. जर का पाहिलं तर या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसामध्ये सुपर 5 मध्ये प्रवेश करण्याचा पराक्रम जर का पाहिलं तर बेलापूर टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाला. कालच्या दिवसामध्ये जर का पाहिलं तर 6 बॉलमध्ये 6 धावांची आवश्यकता असताना त्या डिफेन्स केल्या आतिश ठाकूरनं आणि त्यांचा संघ मैदानावरती जर का पाहिला तर मानकेश्वर बाजारपूर पियुष ठाकूर प्रतीक ठाकूर आतिश ठाकूर यांचा संघ मैदानावरती सुपर 5 मध्ये प्रवेश करत असताना आपण पाहिलात. आजच्या दिवसामध्ये पाहूयात ते 2 संघ जर का पाहिलं तर ट्रॉफीवरती जरूर त्यांचा शिक्कामोर्तब केला गेलाय, परंतु आजच्या दिवसामध्ये पाहूयात कोणता संघ ट्रॉफीवरती अधिराज्य गाजवेल. यावेळच्या बॉलवरती मोठा फटका पाहायला मिळेल का? बॉल गॅप मधून फरार. जशा प्रकारे आपण पाहताय गाळलेल्या जागा भरा अशा प्रकारचा फटका मैदानावरतून. धावामधील 4 येईल चौकार. यावेळच्या बॉलवरती देखील पुन्हा एकदा अलाउन द कार्पेट फटका पाहायला मिळतो. 2 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतायत. तत्पूर्वी मात्र या बॉलवरती धावा कंप्लीट केल्यात अगदी 2 धावा आणि अगदी जर का पाहिलं तर क्षेत्ररक्षण करणारा संघ मैदानावरती यशीदेव 730-11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यशीदेव दांडा हा संघ देखील आपल्याला स्पर्धेमध्ये काल खेळताना पाहिलात. त्या संघाला मात्र या स्पर्धेमधून रामराम ठोकावं लागलं. चला तर मैदानावरती आपण पाहता 2 धावा आल्यात. नेक्स्ट बॉल. यावेळच्या बॉलवरती आपण पाहताय मैदानावरती अवांतर सरूर पंचांचा थर्ड अंपरचा इशारा आलाय आणि अगदी जर का पाहिलं तर या बॉलवरती 4 धावा तर प्राप्त झाल्यात आणि अगदी जर का पाहिलात तर या बॉलवरती चला नो बॉल बिमर असणार आहे आणि अगदी जर का पाहिलं तर या बॉलवरती पंजा पाहायला मिळाला. टोटल स्कोर कार्ड आतापर्यंत धावफलक 33 या धावफलकावरती जाऊन पोहोचलं. जिथं 3 बॉलचा खेळ संपलाय. नो बॉल आहे ना पंच. यावेळच्या बॉलवरती देखील आपण पाहता बिग करण्याचा प्रयत्न केला फ्लीटच्या बॉलवरती, परंतु जर का पाहिलं तर 1 धावसंख्येवरती समाधान मानावं लागणार आहे. अगदी जर का पाहिलं तर 1 धावसंख्या येईल. एका धावेने आतापर्यंत 34 रन टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. तिथे 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर अगदी जर का पाहिला तर ISPL ही स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामध्ये रजत मुंडे याच्या बॅट मधून आपण 50 धावा देखील पाहिल्यात. रजत मुंडे जर का पाहिला तर चांभारलीचा खेळाडू आणि त्याच्या बॅट मधून ISPL मध्ये अगदी जर का पाहिलं तर 50 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि परंतु या मॅचच्या दिशेने जिथे जाऊया जिथे चला फेअर बॉल असणार आहे. फेअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते जिथे
मैदानावरती आतापर्यंत टोटल स्कोर कार्ड वरती 34 धावा पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ संपलाय. यावेळच्या बॉलवरती आपण पाहताय सन्मानपूर्वक चेंडूला खेळून काढला जातो आहे. जर का पाहिलं तर यावेळच्या बॉलवरती बॅटन बॉलचा नीट कसा संपर्क आला नाहीये. हे बघता बघता जर का पाहिलं तर 5 बॉलचा खेळ मैदानावरून संपल्यानंतर आतापर्यंत 34 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळच्या बॉलवरती पाहूया डायरेक्ट हिटची संधी जरूर निर्माण झाली होती, परंतु जर का पाहिलात तर यावेळच्या बॉलवरती एक धाव संख्या मिळणाऱ्या एका धावेनं षटक क्रमांक 3 संपलंय. 35 धावा टोटल स्कोर कार्ड वरती. हा 3 षटकांचा खेळ संपला आणि 35 धावा टोटल स्कोर कार्ड वरती. अजूनही 12 बॉल असणार आहेत. आणि जर का पाहिलात तर अगदी 18 बॉलचा खेळ संपल्यानंतर मैदानावरती आपण पाहताय 35 धावा 3 षटकांचा खेळ मैदानावरून संपुष्टात आलाय. बॅटिंग करताना टीम मैदानावरती बोरले हा संघ पाहायला मिळतो आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ मैदानावरती यशीदेव सात्राटी हा संघ मैदानावरती पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल मैदानावरती जर का पाहिलात तर अगदी तेज तरार गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु पंचांचा इशारा येईल. इट्स नो बॉल. फ्रीडचा बॉल असणार आहे. अगदी जर का पाहिलात ना तर फ्रीडचा बॉल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. जेवणामध्ये पडलाय कमी मीठ आणि नेक्स्ट बॉल असणार आहे फ्री हिट. फ्रीडचा बॉल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघा फ्रीडचा बॉल खेळण्यासाठी बॅट्समन. यावेळच्या बॉलवरती तडाखा पाहायला मिळतोय. बॉल जर का पाहिलं तर बराच काल हवेमध्ये, परंतु यावेळेस टिपला झेल आणि मैदानावरती फ्रीडचा बॉल पाहायला मिळाला. आणि जर का मित्रांनो मगाशी जर का जीवनदान कोणाला दिला होता तर चांबो सारख्या प्रामुख्याच्या फलंदाजाला जीवनदान तुम्ही दिला होता. तोच मैदानावरती आक्रमण करताना पाहायला मिळतो. 38 धावा पाहायला मिळतात, जिथे अजूनही 11 बॉल येणं बाकी असणार आहेत. यावेळच्या बॉलवरती देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. क्षेत्ररक्षक येतोय, बॉलला आडबॉल फेकेल तत्पूर्वी एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. बघता बघता आपण पाहता मिस फील्ड पाहायला मिळते. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. यावेळच्या बॉलवरती देखील विकेट करण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु क्षेत्ररक्षक ऑन साइड रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जर काय पाहिलं तर एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. एका धावेनं धावफलक पुढे जाईल 40 या धावसंख्येवरती. अगदी जर का पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये सुनील लांबोर सरांना देखील आपण आवाज ऐकलात. आणि अगदी जर का पाहिलं तर ISPL ची मॅच एन्जॉय करत असताना आमचे सुनील सर पाहायला मिळतात. यावेळच्या बॉलवरती मोठा फटका, परंतु चेंडूखाली क्षेत्ररक्षक यावेळेस कोणती चुकी करणार नाही. बिग विकेट मैदानावरून चांबो होईल झेलबाद.
अगदी जर का पाहिलात तर टोटल स्कोर कार्ड वरती आपण धावा आतापर्यंत पाहिल्यात तर 40 धावा पाहायला मिळतात, जिथे मैदानावरती चौथं षटक प्रगती पदावरती, ज्यामध्ये शेवटचे 2 बॉल असणार आहेत. सोमनाथ पाटील यांना स्ट्राईक. यावेळच्या बॉलवरती रिव्हर्स स्ट्रोक अटेंड केलाय, पण तो चेंडू बराच काला वेळ टिपला झेल मैदानावरून. सोमनाथ पाटीलचा थांबला इथेच खेळ. नवीन बॅट्समन आपल्याला बंड्या पाटील पाहायला मिळणार. अगदी जर का पाहिलं तर 4 विकेट्स आतापर्यंत बाद झाल्यात बॅटिंग करताना बोर्ले टीमच्या. अगदी जर का पाहिलं तर चांबो बाद झाल्यानंतर मैदानावरती आपण पाहताय चौथं षटक प्रगती पथावरती, ज्यामधील शेवटचा बॉल असणार आहे. अक्षय पाटील उर्फ बंड्या या नावानं संबोधले जातात. आमच्या गावामध्ये देखील संकेत गावण उर्फ बंड्या या नावाने संबोधले जातात. प्रेमानं आम्ही त्याला बंड्या म्हणतो. तेच आपल्याला पाहायला मिळतात. अगदी जर का पाहिलं तर या मॅचचा सर्व प्रेक्षक मायबाप देखील आनंद लुटतायत. यावेळच्या बॉलवरती मोठा फटका पाहायला मिळणार का, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, त्याला प्रोटेक्शन देखील लावण्यात आलं. एक धावसंख्या कंप्लीट बघता दुसरीचा प्रयत्न आणि आपण पाहताय पंच राजेंद्र घर सरांचा इशारा राहील. बॅट्समन रन आउटच्या स्वरूपामध्ये मैदानावरून भूषण पाटील होईल रन आउट. सन्माननीय आम्ही इन्व्हाइट करतो की नरेश कुंभार आपण आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे. तुमचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असणार आहे. ही स्पर्धा आपण एन्जॉय करताय. माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय म्हात्रे चषक मुलेखंड गावाच्या सन्मानाची आणि मुलेखंडकरांच्या अभिमानाची आणि मुलेखंडकरांच्या हक्काची स्पर्धा आपण एन्जॉय करताय. अगदी आपण पाहताय ही स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते, ज्यामधील आजचा 3रा दिवस आणि उद्याचा दिवस जर का पाहिला तर उद्याच्या दिवसामध्ये ए पोल्स मधील नामांकित संघ आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. परंतु आजचा दिवस देखील आपण पाहताय मागची मॅच एकतर्फी पाहायला मिळाली. या स्पर्धेतील हायएस्ट स्कोर पाहायला मिळाला तुषार स्पोर्ट्स मुलेखंड टीमच्या माध्यमातून 88 धावा अगदी 5 षटकांमधून पाहायला मिळाल्या आणि 2 धावेनं अर्ध शतक देखील हुकलं. आपण पाहिलं तर बॅट्समन अक्षय दाभोलकर आणि त्याला साथ देत असताना रोहन म्हात्रे हे 2 बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाले होते. तो सामना जिंकला तुषार स्पोर्ट्स मुलेखंड टीमनं आणि पुढच्या सामन्यामध्ये त्यांनी प्रवेश केलाय. जाऊया त्या मॅचच्या दिशेने जिथे शेवटचं षटक प्रगती पथावरती. यावेळच्या बॉलवरती देखील बिगेट करण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु जर का पाहिलं तर क्षेत्ररक्षक दूरवरून प्रवास करतायत, बॉलला अडवतात, फेकतायत. तत्पूर्वी मात्र सहज रीतीनं 2 धावा कंप्लीट केल्यात आणि अगदी टोटल स्कोर कार्ड 43 या धाव फलकावरती जाऊन पोहोचला. अगदी जर का पाहिलं तर रजनी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अगदीच बाजूचं गाव म्हणजे नवीन शेवा गाव या गावामधील देखील आपल्याला रजनी क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळते. आणि तिथे देखील कालच्या दिवसामध्ये निर्जा 11 नावा हा संघ अगदी सुपर 5 मध्ये प्रवेश करताना पाहायला मिळाला. यावेळच्या बॉलवरती आपण पाहता बॅकवर्ड रिजन मध्ये बॉलला खेळून काढला जातो, परंतु मिस फील्ड मैदानावरती पाहायला मिळाली आणि बॉल होतोय सीमा पार, येईल चौकार. सत्तेचाळीस धावा टोटल स्कोर कार्ड वरती. यावेळच्या बॉल वरती आपण पाहताय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु या बॉल वरती दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नावरती मैदानात आपण पाहताय काय घडलं जातंय. तर तिसरे पंच यावेळेस मात्र इन्व्हाइट केले जातो तिसऱ्या पंचांना.
चला नेक्स्ट मॅच इन्व्हाइट करतोय भेंडकल हितेन आणि आर्यस कोट नका. चला केदार भोईर आणि हितेन भोईर दोन्ही टीमचे टीम कॅप्टन आपण टॉस साठी यायचं. एका बाजूने केदार तर दुसऱ्या बाजूने हितेन असा बिग बॅटल पाहायला मिळणार. टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे याची आपण नोंद घ्यायची. एका बाजूने आपल्याला केदार आणि दुसऱ्या बाजूने हितेन असे दोन बिग बॅटल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमच्या टीम कॅप्टनला मी इन्व्हाइट करतो की आपण टॉस साठी यायचंय. चला बॅट्समन OUT बॅट्समन आउट. अक्षय पाटील बंड्याला मैदान सोडावं लागतंय. अगदी जर का पाहिलं तर 48 या धावसंख्येवरती 6वा धक्का बसलाय बोर्ले टीमला मैदानावरती आपण पाहताय. खेळत असताना टॉस जिंकला आणि मैदानावरती जर का पाहिलात तर बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला आणि आतापर्यंत कुठेतरी अडचणीत सापडलेत. न्यू बॅट्समन मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. सिद्धू तांडेल नेक्स्ट बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील. नेट नंबर 8 वरती आलेत. अगदी शेवटचे 3 बॉल असणार आहे. 3 बॉल टार्गेट सेट करणारे मैदानावरती पाहायला मिळतील. अगदी जर का पाहिला तर 48 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. चला भेंडकलचे कॅप्टन उपस्थित आहेत तर मी इन्व्हाइट करतोय केदार भोईर RS कोटनाका टीमचे टीम कॅप्टन आपण देखील यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे. अगदी पाहिला तर पंच आपल्याला पाहायला मिळतात. सुरेश म्हात्रे सरांचा इशारा आलाय. आव्हान तर चेंडूचा लेग पंच आपल्याला राजेंद्र घरत सर पाहायला मिळतात. त्यानंतर जर का पाहिला तर प्रशांत माली सर पाहायला मिळतील. त्यानंतर जर का पाहिलं तर रोहन पाटील सर देखील पाहायला मिळतील. BCC भेंडकल ही टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि अगदी जर का पाहिला तर टोटल स्कोर कार्ड 49 वरती जाऊन पोहोचलंय आणि कनिष मात्रे देखील आमच्या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. चला दिव्याल सोमवशी आपण यायचं आहे स्कोरिंग साठी आणि अगदी जर का पाहिलं तर 49 धावा टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. जिथे षटक क्रमांक 5व्या प्रगतीपथावरती असताना यावेळच्या बॉल वरती आपण पाहताय एक धावसंख्या कंप्लीट केली. बघता बघता दुसरी धाव देखील सहज गतीने कंप्लीट केली आहे आणि अगदी जर का पाहिलं तर 2 धावेने अर्ध शतक कंप्लीट झालंय बॅटिंग करताना बोर्ले टीमच्या माध्यमातून. एकावन्न धावा आपण पाहताय तब्बल टोटल स्कोर कार्ड वरती लागल्यात आणि अजूनही जर का पाहिलात तर बॉल मैदानावरती 2 शिल्लक असणार आहेत. यावेळच्या बॉल वरती एक धावसंख्या कंप्लीट आणि बघता बघता दुसरीचा देखील प्रयत्न केला आणि 2 धावा सहज गतीने कंप्लीट केल्यात आणि अगदी जर का पाहिलं तर 2 धावेनं टीमचं टोटल स्कोर कार्ड 53 या धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचला. शेवटचा एक बॉल आपल्या इनिंग मधील पाहायला मिळणार. टॉस साठी BCC भेंडकल टीमचे टीम कॅप्टन उपस्थित आहेत. तर चला RS कोटनाकाचे टीम कॅप्टन आपण देखील टॉस साठी याचे इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे याची आपण नोंद घ्यायची आहे. यावेळच्या बॉल वरती बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु जर का पाहिला तर येईल हा डॉट बॉल आणि मैदानामधून पहिल्या डावाचा खेळ संपलाय. 53 धावा उभारल्यात. पाहुयात 54 धावांचा कशा रीतीने पाठलाग केला जाईल की त्या धावसंख्या डिफेन्स केल्या जातील हे ऐकण्यासाठी आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करूयात सुनील लांबोर सरांना. थँक्यू सो मच.
इस नेक्स्ट मॅच आता टॉस केला जातोय. दोन्ही टीमच्या दरम्यान इथून मात्र टॉस केला जातोय. वीरेंद्रजी घरत साहेबांच्या उपस्थितीमध्ये टॉस केला जातोय. कुठलं गाव नाही या बेंडकर या दोन टीमच्या दरम्यान टॉस केला जातोय. कॉल आला टील आणि टॉस जिंकला. प्रथमतः निर्णय काय असणार? आमची आता फिल्डिंगच करू शक्यतो. आणि 5 ओव्हरची मॅच फिल्डिंग करत असताना समोरच्या टीमला आपण किती धावांपर्यंत थांबवणार? कमीत कमी धावांवर आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. स्पर्धा कशी वाटली? आयोजन कसं? आयोजन तर खूपच चांगलं आहे. दरवर्षी आयोजन चांगलंच असते यांचं मुलेकडीकरांचं. विश ऑल द बेस्ट. आपल्यासाठी टॉस किती इम्पॉर्टंट होता आणि आपण जर टॉस जिंकला असतं तर आपला निर्णय काय असता? हा तिसरी नाईट आहे आमची. तिन्ही नाईटला आम्ही टॉस हरलो आणि फर्स्ट बॅटिंग केलंय. ठीक आहे, टॉसवर नसतो, जो परफॉर्म करतो तो जिंकतो. आम्ही चांगला गेम करायचा प्रयत्न करू. 5 ओव्हरची मॅच आहे. या मॅच मध्ये समोरच्या टीमला किती धावांपर्यंत आपण टार्गेट सेट कराल? जास्तीत जास्त धावा काढू, बट ज्या असतील त्या मॅच विनिंगच असतील धावा. थँक्यू सो मच. विश ऑल द बेस्ट. दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा. जिथे टॉस जिंकलाय, जर का आपण बघितलं तर बेंडकर टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांचा प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय आला आणि टॉस हारल्यानंतर कोट नका संघ बॅटिंग करत असताना आपल्याला बघायला मिळेल. सन्मान्य बोर्ले गावचे उद्योजक रविदादा पाटील यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि रविदादा सावंत खरं तर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले आमचे जवळचे मित्र रविदादा, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. वेलकम. मैदानामध्ये भरपूर लांब लांब षटकार मारण्यासाठी ते ओळखले जातात. चला मॅचला आता इथून मात्र सुरुवात होती. या मॅच मध्ये आता कोणता संघ जिंकणार हे देखील बघायचंय. विजयासाठी लक्ष्य. येणारे बॉल जर का मला बघितलं तर 30 आणि 30 बॉल मध्ये 54 धावा इथून मात्र तुम्हाला कम्प्लीट कराव्या लागतील. चला फिल्डिंग करणारा संघ, बॉलरचं नाव आमच्यापर्यंत कळवायचं आहे. फिल्डिंग करणारा संघ दर्शन गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो. पाहूया दर्शनच्या माध्यमातून आता कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. परिसरामध्ये गोड जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटरव्हल असताना आपल्याला पाहायला मिळते. कल्पेश आणि त्याच्या सोबतीने करण आपल्याला पाहायला मिळतो. आता यांच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ दाखवला जाणार. अफलातून आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. दर्जेदार क्रीडा स्पर्धा. खरं तर या स्पर्धेने मात्र सर्वच उरण त्याचबरोबर रायगड जिल्ह्याला वेळ लावला. आज मात्र व्यासपीठावरती संपूर्ण आमचा गोवा ग्रुप आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑर्गनाइज केली जाते. माजी सरपंच जितेंद्रजी घरत, सरपंच अजयजी म्हात्रे चषक मुळेखंड, जितेंद्रजी घरत साहेब, अजयजी म्हात्रे साहेब यांचं देखील मोलाचं मार्गदर्शन या स्पर्धेच्या अनुषंगाने आम्हाला सातत्यानं पाहायला मिळतं. दुसऱ्या डावाला सुरुवात होती. 30 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. 54 गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दर्शन. पहिला बॉल तयार. पहिलाच बॉल तेज आणि तरार आपल्याला पाहायला मिळतो आहे. पहिलाच बॉल तेज आणि तरार आपल्याला पाहायला मिळतो. आणि इथे मात्र टॉपची सांगता देखील आपल्याला पाहायला मिळाली. फुल टॉस फक्त दिशा दिली.
बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॉल थांबणार नाहीये. उत्तुंग बिग हिट आणि हँडसम षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. पहा फुल टॉस बॉल होता आणि फुल टॉसला फुल टोल केलं जातं. 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. अतिशय देखणा सुरेख अप्रतिम दर्जाचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावा. आपल्या मनगटामध्ये असलेली ताकद बॉटम हँडचा चांगला वापर या खेळाडूने या फटक्याला खेचत असताना केला. दोन्ही टीम साठी महत्वपूर्ण मॅच आहे, कारण जो संघ जिंकणार आहे त्यांचा प्रवास पुढे चालू राहणार आहे. परंतु जो संघ मात्र पराभूत होईल त्यांना मात्र या स्पर्धेतून निरोप घ्यावा लागणार आहे. म्हणजे या स्पर्धेची वाट तुम्हाला पुढच्या वर्षी पर्यंत पाहावी लागेल. ओ यावेळेला देखील स्क्वेअर कटचा अतिशय देखणा फटका. रिकाम्या जागा भरा, गॅप मध्ये बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतात 4. येतवा खणखणीत चौकार. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. आणि या चौकाराच्या साह्याने टीमच्या स्कोरबोर्ड वरती आता बदल आपल्याला पाहायला मिळतात. धावफलक्यावरती झपाट्याने धावा वाढताना आपल्याला पाहायला मिळतात. रन्स आपण बघतोय 10 धावा. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 10 धावा. बॉल तयार होतात पुन्हा एकदम. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी यावेळेला देखील बॉल हवेत पकडला जातो झेल. आणि इथे मात्र षटकार चौकारांचं प्रत्युत्तर आता विकेटनं दिलं जातं. बॅट्समनला षटकार चौकारांचा मोह सावरता आला नाहीये. बॅट्समन होते बाद. बॅट्समन इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर एक मोठा धक्का बसलाय बाटे करणाऱ्या टीमला, कारण जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके मारत होता तो इथून मात्र बाद झाला. नवीन बॅटर कुणाल पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. कुणाल पाटील यांना आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. ते सध्या इथून मात्र जात असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्याकडून सुद्धा या मॅच मध्ये विजयाच्या भरपूर अपेक्षा आहेत. पाहूयात ते आता इथून मात्र कशा रीतीने बॅटिंग करणार आहेत. रजनी क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अतिशय दर्जेदार क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेची जर ट्रॉफी आपण बघितली तर अगदी डोळ्याने पाहिली तर मन वेधून घेणारी ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. गोल्ड कलर मध्ये ही ट्रॉफी सजवलेली आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त. अक्षरशः या ट्रॉफीच्या प्रेमात पडावं अशी ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. बॉल तयार. यावेळेला देखील वेग 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 आणि वेग आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहावयास मिळते. सर्वच जर एन्जॉय करतात आमची संपूर्ण लाईव्हची टीम, त्यानंतर आमचे ऑफिशियल कॉमेंटेटर, त्यानंतर आमचे ऑफिशियल अंपायर, सर्वजण या स्पर्धेला खऱ्या अर्थाने एन्जॉय करतात. पुन्हा एकदा बॉल तयार. ओ बिग हिट करण्याचा प्रयत्न इथे लावली. अपील मध्ये उत्साह देखील आपल्याला पाहायला मिळाला. परंतु इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. जिस गेंद पे कोई नंबर नहीं रहता उस गेंद को डॉट गेंद कहते हैं. आणि एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर नंबर जर का आपण बघितले तर आता 1चा खेळ संपलाय आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर पहा सुरुवातीला 2 बॉल वरती मोठे फटके आले, परंतु त्यानंतर काय कमबॅक केले या गोलंदाजांना. फक्त 10 धावा धावफलकावरती आणि 1 विकेट त्याने मिळवली. सन्माननीय आदरणीय संतोष साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम साहेब. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये आम्ही शब्द सुमनानी करतो. हार्दिक हार्दिक स्वागत. बॉलर देखील आता इथून मात्र तयार होतात. पुढचा बॉल हाताळण्यासाठी सोमनाथ आलेले आहेत गोलंदाजी मार्कवर.
ओ सोमनाथचा हा बॉल ऑफसाईड दी ऑफ स्टंप हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. काय बॉल हाताळला, ड्रीम डिलिव्हरी. खऱ्या अर्थानं गोलंदाज हा बॉल हाताळण्यासाठी भरपूर नेट्स मध्ये प्रॅक्टिस करतात आणि त्यावेळेला कुठे हा योग्य टप्प्यावरती बॉल पडत असतो आणि इथे मात्र एक योग्य टप्प्यावरती हा बॉल हाताळला. डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे, फुटवर्कचा चांगला वापर आणि गॅप मध्ये बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. टायमिंग प्रॉपर आणि या बॉल वरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात 4. नुकताच चौकार आपल्याला पाहायला मिळाला. चौकाराच्या साह्याने देखील टीमच्या स्कोरबोर्ड वरती देखील बदल आपल्याला पाहायला मिळतात. आज खऱ्या अर्थाने व्यासपीठावरती अनेक मान्यवरांची मांदी आलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यावेळेला मान्यवरांची मांदी आळी आपण व्यासपीठावरती बघतो त्यावेळेला या स्पर्धेला एक वेगळ्या प्रकारचा ग्लॅमर उंची प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळते. बिगिट करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेला फिल्डर आहेत, परंतु पहा काय फिल्डिंग एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले. 100 या बॉलला खर तर अडवलं गेलं आणि त्यानंतर इथे मात्र एक धाव देखील कंप्लीट केली गेली. आमचे रवीजी सावंत सर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले आणि ते इथून मात्र रजा घेतात. आपलं पुन्हा एकदा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर आमचे जवळचे मित्र आहेत. आज मात्र ही स्पर्धा एन्जॉय करत असताना देखील आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेला देखील वेग प्रचंड आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समनला शांत ठेवलं आणि डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी इथून मात्र दाखवली जाते. अजूनही मात्र या षटकातील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आता हे 2 बॉल इथून कशा रीतीने हाताळले जाणार आहेत. 154 धावांसह 15 वरती 1 विकेट गमावलेली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने. बोरले विपक्ष 7 राठी असा सामना आपल्याला पाहायला मिळतो. बॉल तयार होतात. शॉर्टबॉलचा वापर केला. बॉल हवेत पकडला जातोय. झेल विकेट हवी होती आणि ती विकेट आता मिळवून दिली. बॅट्समन होते बाद. बॅट्समन इथे जर का आपण बघितलं तर बास झाला. आता समीकरण बदललं. जर का आपण बघितलं तर 1.5 चेंडूचा खेळ संपला आणि 15 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो नंबर 4 मध्ये. ऋतुराज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पण ऋतुराजच्या माध्यमातून आता इथून मात्र कशा रीतीने बॅटिंग केली जाणार. नावात तर राज्य परंतु आता ते धावा जमवत असताना राज्य दाखवावं लागेल या खेळाडूला. ऋतुराज स्ट्राइक इन वरती. ओ वेग प्रचंड. सॉफ्ट डिसमिसल. हलकीशी बॅटची कडा आणि त्यानंतर आता मैदान सोडावं लागतंय या फलंदाजाला. बॅक टू बॅक विकेट आपल्याला पाहायला मिळतात. बॅट्समन बाद. अठरा बॉल आणि 18 बॉल मध्ये 39 धावांची गरज आहे. धावांची गरज आहे. या मॅच मध्ये काय घडणार. गोलंदाजी मार्क वरती न्यू कॅन्डिडेट नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय.
या गोलंदाजावरती आता भरपूर मोठी जबाबदारी दिलेली आहे. जर का आपण बघितलं तर या मॅच मध्ये तिसरं आणि स्वतःचं दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती दर्शन आपल्याला पाहायला मिळतोय. दर्शनचा या षटकातील पहिला बॉल. वेग प्रचंड आहे, स्ट्रोक देखील चांगला आहे, रडार मध्ये आला, त्या बॉलला फेकून दिलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल चाललाय, लॉंग ऑनच्या डोक्यावरनं 6 धावांकरिता षटकार. काही फटका आपल्याला पाहायला मिळतोय. खडे खडे स्टँड अँड डिस्पॅच बॉलला लॉक केलाय आणि अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावा. काय फटका आपल्याला पाहायला मिळतो आणि षटकाराच्या साह्याने लगेचच धावफलकावरती बदल 51 धावा. जिथे मात्र जर का आपण बघितलं तर 54 धावांचा लक्षाचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. यावेळेला देखील वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतो. तिथे मात्र टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये आणि डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी, वेग प्रचंड, षटकार आल्यानंतर कमबॅक करणं जाणतो हा खेळाडू. बॉल तयार होतोय. यावेळेचा पुढचा बॉल. यावेळेला थोडीशी गती कमी केली होती. पहा, ही जर एका चांगल्या गोलंदाजाची खासियत असते. मोठा फटका आला त्यानंतरचे बॉल कसे हाताळायचे हे एका चांगल्या गोलंदाजाला सांगण्याची गरज नसते आणि इथे मात्र काय गोलंदाजी दाखवली जाते. कमालीची गोलंदाजी, अफलातून षटक इथून मात्र हाताळत असताना गोलंदाज दर्शन. 21 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. षटकार आल्यानंतर तोल बॉल डॉट. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला, तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव कंप्लीट झाली. फक्त एकाच धावेवरती इथून मात्र संयम दाखवावा लागतोय. पुन्हा एकदा बॉल तयार होतील. आतापर्यंत या गोलंदाजाने 4 बॉल हाताळलेले आहेत. 2 बॉल डॉट आतापर्यंत त्याने हाताळले आणि 7 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. अजूनही त्याच्या स्पेल मध्ये 2 बॉल बाकी आहेत. चौदा बॉल मध्ये 32 धावांची गरज आहे. 14 चेंडू विजयासाठी 32 धावांची गरज आहे. बॉल तयार होतो पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्क वरती. पुढचा बॉल हाताळण्यासाठी वेग प्रचंड आहे, तितका ताकदवान इथून मात्र फटका सजवला जातो आहे आणि एक धाव कंप्लीट होती. एक चांगली फिल्डिंग करत असताना त्या रिझर्व मध्ये फिल्डर देखील आपल्याला पाहायला मिळाले. अक्षय पाटील उर्फ पंड्या या मॅच मध्ये इथून मात्र फिल्डिंगच्या माध्यमातून प्रभावित करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तयार होतात. पुन्हा एकदा दर्शन आपल्या स्पेल मधील इथून मात्र शेवटचा बॉल हाताळण्यासाठी दर्शन तयार होतो. ओ वेग 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 आणि वेग आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर या वेगाचं प्रत्युत्तर बॅटरकडे नव्हतं. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला. आता येणारे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी धावा करायच्या आहेत. 12 बॉल मध्ये 31 धावांची गरज आहे. चला ड्रिंक्स ब्रेक, पाण्याची मागणी देखील आता केली जाते. दोन्ही टीमचे 12 मॅन आपण तयार राहायचं. बारा बॉल आणि 12 बॉल मध्ये आता विजयासाठी 31 धावांची गरज या मॅच मध्ये. बघूया आता या 31 धावा इथे मात्र कशा रीतीने जमवल्या जातील.
12 बॉल आणि 12 बॉल मध्ये आता 31 धावांची गरज आहे. 15.50च्या सरीसरीनं आता इथून मात्र प्रति ओव्हर धावा इथून तुम्हाला काढाव्या लागतील या मॅच मध्ये. 12 बॉल विजयासाठी 31 धावांची गरज आहे. रजनी क्रिकेट जिथे मात्र नाईट क्रिकेट सर्व प्रेक्षकांना अनुभवायला मिळते, पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती आता बॉल आला आहे. प्रतीक पाटील सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया प्रतीकच्या माध्यमातून आता कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार आहे. प्रतीकला बॉलिंग ट्रॅक वरती आणलं जाते. ओ यावेळेला देखील वेगवान बॉल, एक धाव देखील कंप्लीट केली जाते. खरं तर बॅकअपला खेळाडू होते, विकेट किपरच्या हातातून बॉल सुटल्यानंतर बॅकअप चांगलं राहिलं. सोमनाथ पाटील चांगली फिल्डिंग आणि एक धाव आता कंप्लीट केली गेली. 11 बॉल आणि विजयासाठी धावा करायच्या आहेत 30. इथून जर का डॉट बॉल आला तर मजबूत स्थितीमध्ये येईल बोरलिया संघ, परंतु सातराटी संघ यांच्याकडे सुद्धा चांगले बॅट्समन आहेत आणि ते या मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. ओ वीक प्रचंड त्या रिझर्व मध्ये फिल्डर देखील आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी, परंतु 2 धावा इथून मात्र कंप्लीट होत असताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि 2 धावा आता इथून कंप्लीट झाल्या. दहा बॉल आणि 10 बॉल मध्ये 28 ची गरज असताना इथे आणखी एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. फिल्डिंग पहा किती सुंदर आहे आणि या वेळेला रन आउट काहीच गरज नव्हती आणि इथे मात्र एक चुकीचा निर्णय आपल्याला पाहायला मिळाला आणि बॅट्समन झाला धावची बात. बिग विकेट टू गॉन, मोठा मासा इथून मात्र गळाला लागलाय आणि आता बॅट्समन जड पावलांनी मैदानाच्या बाहेर इथून मात्र जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आयुष्यात वेळ आणि मैदानात खेळ कधी बदलेल माहिती नाही, परंतु बदलणाऱ्या वेळेला आणि मैदानातल्या खेळाला जर आपल्या मुठीत ठेवायचं असेल तर आपण सावध, सजग, सतर्क राहणं गरजेचं असतं. नजर हटी दुर्घटना घटी. तिथे जर का आपण बघितलं तर थोडीशी घाई आपल्याला पाहायला मिळाली आणि बॅट्समन रनआउटच्या रूपाने बाद झाला. कधी धावायचं आणि कुठे थांबायचं या प्रश्नाचं माणसाला उत्तर सापडलं ना, मग मात्र माणूस जगात हवी ती गोष्ट प्राप्त करू शकतो आणि हव्या तितक्या वेळात तो यशाचा आनंद घेऊ शकतो. या वेळेला देखील मैदानाच्या आतमध्ये इथे जर का आपण बघितलं तर एक महामुकाबला आपल्याला पाहायला मिळतो आहे. दोन्ही संघ हार मानण्यास तयार नाही आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा आपल्याला पाहायला मिळते. असं म्हटलं जातं कोशिश करणं वालो की कभी हार नाही होती. आणि या मॅच मध्ये आता काय घडणार आहे? 8 बॉल मध्ये आता 27 करायचे आहेत. बॉलर तयार. ओ बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क जुळला नाही आणि इथे मात्र डॉट बॉल. ही विकेट आहे ना, अक्षरशः जर का आपण बघितलं तर पाटा विकेट आपल्याला पाहायला मिळते. जिथे मात्र या विकेटने जितकी गोलंदाजाला साथ दिली तितकीच साथ फलंदाजाला सुद्धा दिलेली आहे. मागच्या मॅच मध्ये काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. मुलीखंड टीमच्या माध्यमातून इथे आणखीन एक तेज आणि तरारा बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि डॉट बॉलची सांगता होत असताना पुन्हा एकदा बॉलर तयार होतात पुढचा बॉल हाताळण्यासाठी. या वेळेला देखील बेगिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. तिथे फिल्डर देखील आपल्याला बघायला मिळाले आणि इथे मात्र टॉप बॉल आपल्याला पाहायला मिळतो. येणारे बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. 29
29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही विजयासाठी धावा तुम्हाला जमवायच्या आहेत. येणारे बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. 25 6 बॉल मध्ये 25 धावांची गरज आहे. 6 चेंडू 25 धावा 25 धावा 6 चेंडू 29 धावा आतापर्यंत टीमच्या स्कोरबोर्ड वरती लागलेल्या आहेत. 54 धावांचं लक्ष होतं आणि बॉलिंग ट्रॅक वरती बॉल आला आहे. भूषण पाटील गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. भूषणचा पहिला बॉल. भूषणचा पहिला बॉल तेज आणि तरार आपल्याला पाहायला मिळतो. बॅट्समॅनला खरं तर शांत ठेवलंय आणि इथे मात्र डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. 25 मोठे फटके मारणं गरजेचं आहे आणि ते तुम्हाला मारावेच लागतील जर तुम्हाला जिंकायचं असेल तर. क्षेत्र कोणतंही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाहीये आणि आता ते कष्ट तुम्हाला दाखवावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. आणि एक नुकताच चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. या बॉलवरती 4 धावा प्राप्त झाल्या. आता येणारे बॉल 4 आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी धावांची गरज आहे. 21 बॉल तयार होतात. यावेळेला देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. बॅट्समनला दिला जातोय परतीचा इशारा. बॅट्समन बाद. चला मी विनंती करतोय जो मुख्य या स्पर्धेतील प्रवेशद्वार आहे त्या गेट जवळ ज्याने गाडी पार्क केलेली आहे त्या गाडी मालकाला विनंती आहे आपण ती गाडी दुसरीकडे पार्क करायची आहे. अन्यथा ऑलिम्पियसला यावं लागेल आपल्या जवळ. बॉल तयार होतात. पुढचा बॉल हाताळण्यासाठी यावेळेला फुल टॉस बॉल आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा जर बॅट्समन अगोदर आला असता तर नक्कीच हे धावांचं अंतर कमी झालं असतं. आता 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. दोन बॉल मध्ये 15 धावांची गरज. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न तिथे फिल्डर आहेत. थोडीशी चूक झाली. एक धाव देखील कंप्लीट केली जाते. आता 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे. कालच खऱ्या अर्थानं सानपाडा गावामध्ये एक स्पर्धा होती तिथे 1 बॉल मध्ये जर का आपण बघितलं तर 9 धावांची गरज होती. 9 बॉल गोलंदाजाने हाताळला त्यावरती एक मोठा फटका आला आणि तिथे सामना विजयी ठरला. म्हणजे काही घडू शकतं. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ. बॉल तयार होतात. 1 बॉल मध्ये आता 14 करायच्या आहेत. दिव्यल सोमवंशी आपण यायचं आहे. दिव्यल यावेळेचा हा बॉल तेजानी तराण आणि हा सामना जिंकला बोरली या संघाने. अभिनंदन. वेल प्लेड. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच त्याच्यामध्ये 23 याच्यात आहेत. कांचनजी
कांचनजी पालकर सरांच्या वतीनं बोरले या संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. खऱ्या अर्थानं आदर्श ट्रॉफी पनवेल यांची